आपण आपल्या भारतातले रोड ज्यावेळेला युरोपियन कंट्रीजच्या रोड्सबरोबर आणि अमेरिकन रोड्सबरोबर कंपेअर करतो त्यावेळेला आपल्याला फक्त एकच गोष्ट ऐकायला येते की त्यांचे रोड्स चांगले आहेत आणि आपले रोड खराब आहेत. काही वेळेला आपल्याकडे असं सुद्धा म्हटलं जातं की आमच्या रस्त्यांमध्ये खड्डे नाही आहेत तर खड्ड्यांमध्येच रस्ते आहेत. पण ही परिस्थिती आता वेगाने बदलते आणि बऱ्याच प्रमाणात बदलते. तुम्हालासुद्धा याचा अनुभव आला असेल. युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका ही स्वतःला ग्लोबल पॉवर समजत होती, सुपर पॉवर समजत होती. पण त्यांच्याकडे जे हायवेज आहेत ते आता तुटलेल्या परिस्थितीत आहेत. त्यांचे टनेल्स जे आहेत हे अगदी पडण्याच्या अवस्थेमध्ये आलेले आहेत आणि इतक्या कमकुवत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ते पोचलेले आहेत की अशा अवस्थेमध्ये त्यांचा जगामध्ये 13वा क्रमांक लागतो. अमेरिकेचा सुद्धा 13वा क्रमांक लागतो. हे ज्या वेळेला मी तुम्हाला सांगतो आहे त्यावेळेला तुम्हाला कदाचित वाटेल की हा जोक आहे, पण नाही. ज्या देशाने एकेकाळी माणसाला चंद्रावर पाठवलं त्याच देशातील रस्ते हाच जणू एखाद्या बॉम्बिंग साईटमधून वाचलेत असं दिसतं. त्याचवेळी इंडिया काय करतो आहे, तर इंडिया इतक्या स्मार्ट सिटीज उभारतो आहे की न्यूयॉर्कसुद्धा कदाचित 1970च्या दशकात अडकलेला जुना टाईम कॅप्सूल अजून थोड्या वर्षांनी वाटू शकतो. हा मुद्दा फक्त रोड्स आणि ब्रिजेसबद्दल आहे का, तर नाही. हा वेस्टर्न प्राईडच्या ह्युमिलिएशनबद्दल आहे. मेनस्ट्रीम मीडिया हे तुम्हाला कधीच दाखवणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो आहे तर ऐका. 2021मध्ये अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनियर्सने US इन्फ्रास्ट्रक्चरला C- ग्रेड दिला, म्हणजे कसा बसा पास. आणि हा ग्रेड दिवसेंदिवस वर्षानुवर्ष खालीच येतो आहे. प्रत्येक 5पैकी एक ब्रिज स्ट्रक्चरली डेफिशियंट आहे. जुनी वॉटर सिस्टीम दररोज अब्जावधी गॅलन्स पिण्याचे पाणी गळतीत वाया घालवतो आहे. हे वास्तव आहे. ही परिस्थिती आणि अजूनच वाईट होत जाणार आहे. 2021मध्ये बायडन ॲडमिनिस्ट्रेशनने $1 ट्रिलियन इन्फ्रास्ट्रक्चर बिल पास केला. काय झालं त्याचं पुढे? काहीच नाही. सगळे प्रोजेक्ट्स अडकलेत परमिट्सवर, एंडलेस डिस्प्यूट्सवर आणि बजेट ब्युरोक्रेसीमध्ये. कॉन्ट्रॅक्टर इनइफिशियन्सी आणि करप्शनमुळे लिटरली त्रस्त झालेत. दरम्यान इंडिया काय करतो आहे? मुंबई कोस्टल रोड बनवला, 4 वर्षात पूर्ण करून टाकला. 22 किलोमीटरचा एलिव्हेटेड हायवे, जगातील सगळ्यात गर्दीच्या शहरांपैकी एक. आणि त्यावेळी US काय करतो आहे, तर पेपर वर्कवर चर्चा करते. इंडिया फ्युचरिस्टिक कोस्टल हायवे तयार करून बसला. आता ही केवळ एक इनकॉम्पिटन्स नाही तर इकॉनॉमिक सेल्फ डिस्ट्रक्शनची गोष्ट आहे. इंडिया फक्त कॉन्क्रीट होतच नाही आहे जिकडे तिकडे. इंडिया स्मार्ट सिटीज तयार करतो आहे. तुम्हाला माहिती असेल गुजरातमधली गिफ्ट सिटी ही सिंगापूर, दुबई आणि हाँगकाँगच्या फायनान्शियल हबबरोबर स्पर्धा करते. अमरावतीसारखं शहर AI, LOT सिस्टीम आणि रिन्युएबल एनर्जी ग्रीडसह डिझाईन केले जात आहेत. इंडिया जवळजवळ 100 स्मार्ट सिटीज बनवण्याचा प्रयत्न करतो आहे, जो कदाचित 2035पर्यंत पूर्ण होईल. आणि त्यावेळी US आपले खड्डे भरतो आहे रस्त्यावरचे. इंडिया 5G AI ड्रिव्हन ट्रॅफिक सिस्टीम्स आणि झिरो एमिशन पब्लिक ट्रान्सपोर्टने जोडलेली शहरं उभारतो आहे. गिफ्ट सिटीमध्ये ऑलरेडी 500पेक्षा जास्त ग्लोबल फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स ऑलरेडी आलेले आहेत. आणि टॅक्स इन्सेंटिव्ह इकडचे इतके अट्रॅक्टिव्ह आहेत की वेस्टर्न बँक्स हळूहळू आपले सगळे ऑपरेशन्स भारताकडे वळवतात आहेत. नंबर्स खोटं बोलत नाहीत. 2024मध्ये इंडियाने अंदाजे 110 बिलियन इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केले, म्हणजेच नॅशनल बजेटच्या सुमारे 11%. आणि त्यावेळेला USने किती केले? फक्त 3%. 3%पेक्षा कमी खर्च केला. एक देश फ्युचरसाठी तयारी करतो आहे आणि दुसरा देश प्रयत्न सोडून बसला आहे. इंडियाचा फोकस रोड्सवर आहे का फक्त? नाही, ॲक्च्युली तो आहे कनेक्टिव्हिटीवर. लॉजिस्टिक्स सिस्टीमचा वेग आणि इफिशियन्सीसाठी डिझाईन केली गेलेली अशी कनेक्टिव्हिटी. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर 2026पर्यंत पूर्ण होणार. त्याच्यामध्ये 1600 किलोमीटरचं रेल नेटवर्क फक्त फ्रेटसाठी आहे. शिपिंग टाईम ह्याच्यानी 40%नी कमी होईल आणि लॉजिस्टिक कॉस्ट कमीत कमी 30%नी घटेल. आणि अमेरिका अजूनही 1950ची रेल सिस्टीम वापरतो आहे. हिस्ट्री आपल्याला सांगते की एम्पायर्स बाहेरून नाही आतून कमकुवत होतात आणि ते सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरमुळे. आज US जवळजवळ दरवर्षी 800 बिलियन्स मिलिटरीवर खर्च करतो आहे, पण लीड पाईप्स बदलायला, ब्रिजेस दुरुस्त करायला, पॉवर ग्रीड मॉडर्नाइज करायला त्यांच्याकडे पैसा नाही आहे. इंडिया त्यांच्या एक्झॅक्टली उलट्या दिशेने जातो.
सिटीज डेव्हलप करतो आहे, लॉजिस्टिक डेव्हलप करतो आहे आणि लाँग टर्म प्रोडक्टिव्हिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे. स्मार्ट सिटीज हे फक्त स्टील आणि काचेच्या बिल्डिंग्स नाही, तर ते टेक्नॉलॉजी ड्रिवन लिव्हिंग सिस्टीममध्ये आहेत. AI बेस्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट, रिअल टाईम सेन्सर्स, डिजिटल ट्विन्स ही सायन्स फिक्शन नाही आहे. हे इकडे भारतात आता घडतं आहे वर्तमानात. जिओ पॉलिटिक्समध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच पॉवर. आज चायनाने हे प्रूव्ह करून दाखवलं. त्यांनी सुरू केलं बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. इंडिया वेगळ्या पद्धतीने खेळतो आहे. तो बाहेर आपली इन्व्हेस्टमेंट कुठेही घालवत नाही आहे, तो आतमध्येच कॉन्क्रीट होतो आहे आपल्या घरात आपलाच पाया मजबूत करायला. 2024मध्ये इंडियाने जवळपास 120 बिलियन्स फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आकर्षित केली. कशामध्ये? मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, कशामध्ये? लॉजिस्टिकमध्ये, कशामध्ये? टेक्नॉलॉजी सेक्टर्समध्ये. ॲपल प्रोडक्शन इंडियामध्ये वाढवतो आहे. टेस्ला भारतामध्ये फॅक्टरीजबद्दल चर्चा करतो आहे. ॲमेझॉन कर्नाटकमध्ये लॉजिस्टिक हब उभारतो आहे. हे टेम्पररी ट्रेंड नाही, ही एक मायग्रेशन आहे. तीसुद्धा कॅपिटल, टेक्नॉलॉजी आणि टॅलेंटची संपूर्ण मायग्रेशन. युरोपियन युनियनचा ग्लोबल गेटवे इनिशिएटिव्ह आणि US बिल्ड बॅक बेटर स्लोगन्स हे फक्त बोलण्यासारखं झालं. म्हणजे असं झालं की बोलणं जास्त आणि एक्झिक्युशन कमी. म्हणजे फक्तच ते आपण बोलतो ना पोपटपंची. इंडिया अप्रुव्हल्स, फंडिंग आणि कम्प्लिशन इतक्या वेगाने करतो की अमेरिका फक्त पब्लिक हिअरिंगमध्ये अडकलेली असते. 2035पर्यंत इंडियामध्ये कदाचित 200 मिलियनपेक्षा जास्त लोक आधुनिक आणि प्रोडक्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये राहतील. GDP जपान आणि जर्मनीच्या पुढे जाईल. दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे, बँगलोर मेट्रो एक्सपान्शन, चेन्नई बँगलोर इंडस्ट्रियल कॉरिडॉर, सिटी वाईज मेट्रो लाईन्स एक्सपान्शन हे सगळं फ्युचर नाही आहे, हे वर्तमान आहे. आत्ता चाललं आहे हे भारतामध्ये. माझ्या मते इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे देशाची खरी ताकद, मिलिटरी किंवा स्लोगन नाही. रोड्स, पोर्ट्स, पॉवर, ग्रीड्स, लॉजिस्टिक हे इकॉनॉमिक डॉमिनन्स आहेत. इंडियाने जर हा वेग तसाच ठेवला, प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन तसाच जर कायम ठेवला, तर ग्लोबल पॉवर बॅलन्स खरोखरच बदलू शकतो आणि शिफ्ट होऊ शकतो. मात्र इंडियासाठी काही चॅलेंजेस आहेत, जसं ट्रान्सपरन्सी, एन्व्हायरमेंटल बॅलन्स आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ हे टिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे. हा विषय फक्त रोड आणि ब्रिजबद्दल नाही, हा विषय 21st सेंचुरीमधील ग्लोबल पॉवर शिफ्टबद्दल. आणि या कथेत इंडिया त्यांच्या सेंटर पॉईंटला येतो.